रसिकांना अनंत शुभेच्छा. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि प्रतिमा पूजनही करावं. नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन आपण करत आहोत आणि यानेच आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा आजच्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या सत्कारमूर्ती प्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेत्री श्रीमती सुहास जोशी यांच्यासह मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षागृहात उपस्थित सर्व रंगकर्मी आणि रंगरसिकांचं अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती भावे नाट्य मंदिर सांगली यांच्या वतीने मी धनश्री कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते. नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन होऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. फुल्या रंगीत पहिली मुलगी पण त्यांची. आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध असलेले विष्णुदास भावे यांच्या नावे हे गौरव पदक इसवी सन 1959 पासून दिलं जातं. अपवाद वगळता इतकी वर्ष सातत्यानं दिला जाणारा हा पुरस्कार मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आयोजित केला जाणारा हा सोहळा त्याचा अनुक्रम या सगळ्याची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी परंपरा आहे. परंपरा एखादी कृती आपण सातत्यानं वर्षानुवर्ष न चुकता करत राहतो तेव्हा तिची परंपरा होते. ती कृती लहान असो किंवा मोठी, तिला जेव्हा परंपरेचं कोंदण लागतं तेव्हा तिला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होतं. आपण सगळे रंगकर्मी आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असणारी अशीच एक परंपरा नांदीची. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण परंपरागत पद्धतीने म्हणजेच नांदीने करत आहोत. संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातील नांदी आणि त्यानंतर विष्णुदास भावे गौरवगीत.
नांदी आणि विष्णुदास भावे गौरव गीत आपल्यासमोर सादर केलं. सौ स्वरदा खाडीलकर संचलित स्वररत्न संगीत विद्यालय सांगलीच्या ऋतुजा पटवर्धन, जान्हवी वाकणकर, सौ मृणाली कनवाडे, रोहिणी शिंगे, मृणाल दीक्षित, अनुष्का नाईक, अर्शिता नातू, आदित्य भोसले आणि भार्गवी सप्रे यांना ऑर्गन साथ होती श्रेयस कुलकर्णी यांची, तबला साथ शिरीष पिसे आणि हार्मोनियम साथ होती अथर्व रत्नाकर यांची. सर्वांना धन्यवाद. यानंतर स्वागतपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पाचारण करते अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शरद कराळे यांना. सर्वांना नमस्कार. आज 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन. सांगलीकरांना दिवाळी पाडवा आणि रंगभूमी दिन असे 2 दिवाळी नेहमी साजरे करत असतात. आज आपण सर्वजण उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो. सुरुवातीस नटराजाला आणि नाट्यमंडळीतील आपणा सर्व रसिकांना आणि मान्यवर व्यासपीठावरील सर्वांना वंदन करतो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे गेली 82 वर्षे नाट्य क्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे आपणास ठाऊकच आहे. संस्थेच्या पूर्वेस विष्णुदास भावे संकुलामध्ये 5000 स्क्वेअर फुटाचा हॉल नुकताच बांधला आहे. आता नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात हे काम पूर्ण होत आहे. आजच्या रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जब्बार पटेल साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ कलाकार आणि मराठी हिंदी चित्रपटामधून चमकणाऱ्या माननीय श्रीमती सुहास जोशी यांना आपण सर्वजण यंदाचे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक सन्मानपूर्वक देत आहोत. उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भोवाळकर, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह विलासजी गुप्ते, कोषाध्यक्ष सौ मेधाताई केळकर, जगदीशांना कराळे, बलदेवांना गवळे, प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर, आर्किटेक्ट विवेक जे देशपांडे, आनंदराव पाटील, सौ बीनाताई साखरपे, भालचंद्र चितळे, तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रकांत धामणेकर आणि मुकुंद पटवर्धन, संस्थेचे सन्मान्य सभासद, सर्व वार्ताहर बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, संस्थेचा सर्व सेवक वर्ग आणि आपण सर्व रसिक मायबाप या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर भास्कर तामणकर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. भास्कर तामणकरांचे पिताजी सांगलीतले सुप्रसिद्ध वकील होते. तेव्हा अण्णासाहेब कराळे यांनी जवळजवळ 50 ते 60 वर्षे संस्थेला बहुमोल सेवा दिली आहे. तसेच विवेक देशपांडे हे सांगलीतले रिनॉन आर्किटेक्ट आहेत. त्यांच्या मिसेसरी आर्किटेक्ट आहेत. त्यांनी संस्थेसाठी प्रवेशद्वार, अण्णासाहेब कराळे स्मृती भवन, पार्वती कराळे सभागृह व भावे विष्णुदास भावे संकुलाचे 21 गाळे व त्यावरील हॉल आणि आता नाट्यगृहाचे नूतनीकरण हे सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते व विवेक देशपांडे हे सर्व विनामूल्य करत असतात. त्यावेळी संस्थेचे विश्वस्त बलदेवांना गवळी व भालचंद्र चित्रे यांचे योगदान मोठे आहे. सर्व संस्थेची कामे ते उत्साहाने पार पडत असतात. तसेच सांगलीकर व संस्थेच्या विनंतीस मान देऊन डॉक्टर जब्बार साहेब, श्रीमती सुहास जोशी व श्रीमती तारा भोवाळकर या इथे आलेले आहेत. त्याचा आम्हा सर्व सांगलीकरांना अतिशय आनंद आहे.
ह्या तुम्हाला आणि ह्या सर्वांना मी दिपावलीच्या शुभेच्छा देतो. तसेच आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ऐतिहासिक 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पाटील. रसिको, आपण सारे जाणतो की भावे गौरव पदक सत्कार मूर्तींना प्रदान करण्यासाठी त्या वर्षीच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष उपस्थित राहत असतात. तशी आपली परंपराच आहे. या परंपरेनुसार इतिहास तपासून पाहिला तर डॉक्टर जब्बार पटेल हे पहिलेच असे अध्यक्ष आहेत जे हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपल्याला एकदा नव्हे तर 2 वेळा लाभलेले आहेत. आणखी एक छान योग आज या निमित्ताने जोडून आलेला आहे, तो म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा दोन्ही संमेलनाचे अध्यक्ष आज या सोहळ्यासाठी एकत्रितपणे एकाच मंचावर. खरं तर डॉक्टर जब्बार पटेल हे नावही आपल्यासाठी नवं नाहीये आणि त्यांचं कामही नवं नाहीये. मात्र समारंभाचे संकेत म्हणून केवळ मी डॉक्टरांविषयी थोडंसं सांगते. 2 मिनिटात. व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर जब्बार पटेल यांना कॅमेरा आधी खुणावत होता. अखेर त्यांनी कॅमेरा हातात घेतला आणि एक प्रतिभावान आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रेमाने त्या या क्षेत्राकडे वळले. या क्षेत्रात पदार्पण करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. महाराष्ट्राची संतभूमी पंढरपूरमध्ये जन्मलेल्या डॉक्टरांना वयाच्या 10व्या वर्षापासूनच नाटकाचा छंद जडला. जब्बार पटेल यांनी पुण्याच्या BJ वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान त्यांची भेट नाटककार विजय तेंडुलकर यांच्याशी झाली. तेंडुलकरांची त्यांनी बसवलेली बळी ही एकांकिका आणि श्रीमंत हे नाटक त्यावेळी प्रचंड गाजलं. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांची अशी पाखरे येती हे अत्यंत तरल नाटक राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरणासाठी दिलं. ते नाटकही खूप गाजलं. त्यानंतर त्यांना घाशीराम कोतवाल हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. त्याचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. सामना या मराठी चित्रपटाद्वारे जब्बार पटेल मोठ्या पडद्यावर पदार्पण करतात. डॉक्टर जब्बार पटेलांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. राजकीय सारीपाटावरचे शहकाटशह मांडणारं सामना, सिंहासन, गोनी दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैत, मुक्ता, पु ल देशपांडेंनी लिहिलेलं एक होता विदूषक असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. नाटक चित्रपटांनंतर त्यांनी लघुपटांकडे आपला मोर्चा वळवला. त्यांचा कुसुमाग्रजांवरील लघुपट विशेष गाजला. याशिवाय इंडियन थिएटर, मी SM, लक्ष्मणराव जोशी, कुमार गंधर्व या लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. प्रायोगिक नाटकांसाठी डॉक्टर जब्बार पटेल यांनी थिएटर अकॅडमी या संस्थेची निर्मिती केली. रसिको, माणसाचं काम हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं असं मानलं तर डॉक्टर जब्बार पटेल यांना समजून घेणं कदाचित आपल्याला सोपं जाईल. एका मुलाखतीमध्ये मुलाखतकारानं खूप छान वर्णन डॉक्टरांचं केलं, ते मला खूप आवडलं. ते म्हणाले की समाजसुधारक, राजकारणी, नेते यांना आपण नेहमी द्रष्टे म्हणून विशेषण लावतो, पण एखाद्या कलावंताला सहसा कोणी द्रष्टा म्हणत नाही, आपण ऐकत नाही तसं. पण डॉक्टर जब्बार पटेल यांनी अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारित सिंहासन ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता सिंहासन ही कलाकृती आणि जब्बार पटेल द्रष्टे आहेत असं आपण म्हणू शकतो. अर्थात हे झालं त्या मुलाखतकाराचं मत खरं सुद्धा आहे ते, पण आज डॉक्टरांच्या द्रष्टेपणाची प्रचिती एका वेगळ्या कारणामुळे येते. काही वर्षांपूर्वी त्यांनी ही मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीत डॉक्टर म्हणाले होते की मराठी चित्रपट सृष्टीवर पसरलेलं नाउमेदीचं मळभ एक दिवस नक्की दूर होईल. मराठी चित्रपट सृष्टी सुवर्णकाळ अनुभवेल. एखाद्या गोष्टीची आशा असणं आणि त्या गोष्टीची खात्री बाळगणं यामध्ये फरक असतो आणि द्रष्टे मंडळी आशा कधीच करत नाही, ते खात्री बाळगतात. कधीही जिद्द उमेद न हरणारा उमदा कलावंत म्हणून डॉक्टर जब्बार पटेल प्रसिद्ध आहेत, लोकप्रिय आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांना करते.
महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार करतायत। शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन हा सत्कार संपन्न होतो। धन्यवाद सर। डॉक्टर तारा भवाळकर असं म्हटलं की ठळकपणे आपल्या समोर येणारी त्यांची ओळख म्हणजे लोकपरंपरा, लोकसंस्कृती, संत परंपरा, संत साहित्य याच्या नामवंत अभ्यासक। हे निर्विवाद सत्य। 45 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या या अभ्यासात संशोधनात रममाण झालेले आहेत। लोककलांनी बौद्धिक जागर करावा, ज्ञानाचा जागर करावा असं त्यांचं स्पष्ट सांगणं आहे। कारण अनेकदा त्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टी या वैज्ञानिक म्हणून घुसळल्या जातात। ते छद्म विज्ञान समाज हिताच्या दृष्टीनं घातक आहे असं त्यांचं परखड मत आहे। लोककला हे लोक शिक्षणाचं माध्यम म्हणून आपण त्याकडे पाहणार असू तर लोककलावंतांची जबाबदारी किती मोठी आहे याकडे त्या समाजाचं लक्ष वेधून घेतात। थोडक्यात ताराबाईंनी निर्माण केलेल्या संशोधनपर साहित्यात या लोकपरंपरांकडे विज्ञानाधिष्ठित दृष्टीने पाहायला लावण्याची क्षमता आहे। सांगलीतील इतिहास अभ्यासक श्री सदानंद कदम त्यांच्या ताराबाईंना समर्पित एका लेखात मायवाटेचा मागोवाच्या चित्रीकरणाची एक आठवण सांगतात। ते लिहितात, 3 वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीसाठी बुरुमवाडीत ताराबाईंच्या मायवाटेच्या मागोवा या मालिकेचे 18 भाग चित्रित केले। 2 दिवसात 16 भागांचं ध्वनिचित्र मुद्रण, सकाळी 8 ते रात्री 7। बाई या वयातही सलग बोलत राहिल्या, हातात कागदाचा कपटाही न घेता ऋग्वेदापासूनचे संदर्भ देत राहिल्या। दूरदर्शनची मंडळी आवाजून बघत होती। त्यात मारुतराव नावाचे एक दाक्षिणात्य गृहस्थ होते। त्यांच्या हाती कॅमेरा होता। पहिल्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर नाराजीची छटा असणारे हे गृहस्थ दुसऱ्या दिवशी दिलखुलास बोलत राहिले। काम संपताच त्यांनी बाईंना दंडवत घातला। म्हणाले, आजपर्यंत मी अनेक दिग्गजांचे चित्रीकरण केले, पण हातात कागद न घेता 1,500-2 हजार वर्षातले संदर्भ सलग सांगत 16 भागांसाठी बोलणाऱ्या आणि त्यात एकदाही रिटेक करावा न लागलेल्या या पहिल्याच। मराठी जाणणाऱ्या एका दाक्षिणात्य माणसाची ती दाद होती बाईंच्या अभ्यासाला आणि त्यांच्या विद्वत्तेला। रसिको, ताराबाईंबरोबर मायवाट तुडवत असताना त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक विराट रूपाचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं की डॉक्टर तारा भवाळकर म्हटल्यावर ठळकपणे आपल्यासमोर त्यांची ओळख येते ती म्हणजे लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक। मात्र ही एवढीच त्यांची ओळख नक्कीच नाही। त्या एक हाडाच्या रंगकर्मी आहेत। किंबहुना या संशोधनपर अभ्यासाकडे त्या आकर्षित झाल्या तेच मुळी त्यांच्या नाटक वेडामुळे। लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्कार नुकताच ताराबाईंना प्रदान करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःच ही खंत बोलून दाखवली। लोकसंस्कृतीच्या अभ्यासक म्हणून एका गाठोड्यात त्यांना बांधलं गेलं असलं तरी त्यांची सुरुवात ही नाटकापासून झालेली आहे असं त्यांनी सांगितलं। लहानपणापासूनच नाट्यविषयक वाचन, अभिनय, अभिव्यक्तीची त्यांना ओढ होती, मात्र त्या काळात संधी उपलब्ध झाल्या नाही। SSC नंतर माध्यमिक शाळेत नोकरी करत असताना विद्यार्थिनींकडून नृत्य, नाट्य, गीत विषयक आविष्कार करून घेण्यात त्या नेहमी अग्रेसर होत्या। त्या काळात लहान लहान नाटुकली लिहून प्रयोग सादर करायच्या। नाशिक सारख्या समृद्ध सांस्कृतिक वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर घडत होते। त्यांनी स्वतः सुद्धा नाट्य अभिनयात सहभाग घेतला। याच काळात एका शिक्षण विषयक अभ्यासक्रमासाठी मराठी रंगभूमीची, नाटकाची वाटचाल अशा विषयावर लघु प्रबंधात्मक लेखन त्यांनी केलं। हे त्यांचं पहिलं नाट्य अभ्यास विषयक लेखन। पुणे विद्यापीठातून MA ही पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या निमित्तानं त्या सांगलीत आल्या। समानधर्मी रंगकर्मींसह अमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेची स्थापना केली। या संस्थेद्वारा नाट्यविषयक विविध उपक्रम त्यांनी राबवले। त्यातूनच पुढच्या काळात मराठी रंगभूमीवर नावाजलेले अनेक कलाकार घडले। विद्यार्थी आणि हौशी रंगकर्मींसाठी नाट्यविषयक अनेक शिबिरांचं आयोजन त्यांनी केलं। नाटकाच्या एकांकिकांच्या परीक्षकांसाठी सुद्धा चर्चात्मक उपक्रम घेतले।
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांमध्ये NDA तर्फे अनेक वर्ष सातत्याने नाटकं सादर केली. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वांमध्ये स्वतः सक्रिय सहभाग घेतला. 1969, 1972, 1974 या वर्षी अनुक्रमे माझे घरटे माझी पिले, एक होती राणी आणि रात राणी या नाटकांसाठी वैयक्तिक उत्कृष्ट अभिनयाची प्रशस्ती पत्र प्राप्त केली. 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतच शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील बेणारीच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचं रौप्य पदक त्यांनी मिळवलं. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी काही मोजक्या श्रोत्यांसमोर त्यांनी जो कुमारस्वामी या नाटकाचं अभिवाचन एकटीने समर्थपणे केलं. त्यातूनच त्यांच्या वाचिक अभिनयाची उंची जाणवल्याशिवाय राहिली नाही. हे त्यांचं नाट्यवाचन YouTubeवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण सर्वजण याची अनुभूती नक्कीच घेऊ शकाल. त्यानंतरच्या काळात मात्र केवळ नाट्य संशोधन आणि त्यातून भारतीय स्तरावरील लोकरंगभूमीचा अभ्यास यामध्ये त्यांनी अधिक रस घेतला आणि विपुल काम देखील केलं. त्यासाठी प्रामुख्याने कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ अशा विविध प्रांतांमध्ये मुक्त भटकंती केली. तंजावरच्या सरकोजीराजे यांच्या सरस्वती महाल ग्रंथालयात तर चक्क महिनाभर मुक्काम करून तंजावरी नाटकांचा मूळ हस्तलिखितांवरून अभ्यास त्यांनी केला. प्रत्येक हस्तलिखित प्रत्यक्ष अभ्यासून नाटकांची अधिकृत सूची प्रथमच सिद्ध करणाऱ्या या ताराबाई आहेत. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांची नाट्य क्रांतिकारक विष्णुदास भावे ही ओळख सुद्धा करून देणाऱ्या ताराबाईच आहेत. एकीकडे संशोधन लेखन चालू असतानाच नाट्य क्षेत्रातील संशोधन क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांच्या नावे जमा होत राहिले. विविध व्याख्यानमाला त्यांनी आपल्या व्याख्यानांनी गाजवल्या. विविध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. आता दिल्लीत पार पडणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. ताराबाईंच्या कामाचा आवाका पाहता हा या पदाचा सन्मान आहे अशीच भावना आज आपल्या प्रत्येकांचीच आहे. बाई, आपली कर्मभूमी म्हणून आपण सांगलीची निवड केली, यासाठी आम्ही सांगलीकर आपले आजन्म ऋणी राहू. आभार आणि पुनश्च अभिनंदन. मी आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल यांना विनंती करते की आपण आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर यांचा सत्कार करावा. शाल आणि स्मृतिचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे. मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नटराजाच्या दरबारातील सगळे दरबारी प्रत्येकाचं नाव कारण आपण सगळे त्या दरबारातले मानलेले आहात. मी एक सामान्य पाईक आहे त्यातली. कालपासून हा सगळा माहोल अनुभवत असताना 1967 मध्ये ज्या वेळेला सांगलीत मी आले आणि पहिल्यांदा या रंगमंचावर अभिनयासाठी रंग लावून उभे राहिले, त्या दिवशी अक्षरशः रोमांच आले होते. त्याची पुनरावृत्ती आज होते आहे. आज लौकिक अर्थाने रंग सगळे उतरलेले आहेत, परंतु आपल्या सर्वांच्या प्रेमाचा रंग हा चढता वाढता आहे, याची मी रोज अनुभूती सध्या घेते आहे. आणि सांगलीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला
हे जे प्रेम मिळतं आहे त्याचं कारण मला अजूनही नीटसं कळत नाही आहे. मी मगाशी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की मी याचं जरा सामाजिक वगैरे विश्लेषण करावं असं म्हणते. बिघडले का काय समाजामध्ये. परंतु या भावे नाट्य मंदिरामध्ये आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ते 1967 मधलं नाट्यगृह आहे की ज्या वेळेला या निम्म्या नाट्यगृहाच्या पाठीमागे सरळ सपाट जमीन होती. तिथे आम्ही पोटापीठ म्हणायचे त्यावेळेस आणि सगळ्यात स्वस्तात नाटक तिथे पाहायला मिळायचं आम्हाला 8 आण्यात किंवा 1 रुपयामध्ये. आणि आम्ही घरातनं जुन्या बायका जशा पुराणाला जाताना बसकर घेऊन जायच्या बसायला, तसं आम्ही घरातनं सतरंजीचे तुकडे घेऊन येऊन तिथे बसायचो आणि पाय पसरून नाटक बघत होतो. छबिलदासमध्ये सुरुवातीला चालायचं तसं, कारण छबिलदासच्याही सुरुवातीच्या काळामधली मी एक रंगकर्मी होते त्यावेळेस. तर अशा कितीतरी आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिलेल्या आहेत. ॲमेच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशनला भावे नाट्य मंदिरांनी सतत सहकार्य दिलेलं आहे. अण्णासाहेब कराळे त्यावेळेला होते, आज कराळे बंधू आहेत. जी मंडळी आता माझ्यासारखी पिकल्या केसाची झालेली आहे, डॉक्टर गुप्त्यांच्यासारखी, केळकर मामींच्यासारखी, तर अशी सगळी मंडळी आम्ही फार उत्साहाने एकेकाळी इथे वावरलेले आहोत. त्या सगळ्या स्मृती माझ्या कालपासून जाग्या झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी मला एक बारीकशी सूचना म्हणा किंवा माझी खंत व्यक्त करते की 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन कशासाठी साजरा केला जातो. अनेक लोकांचा गैरसमज आजही आहे की 5 नोव्हेंबरला 1843 साली विष्णुदासांनी पहिलं नाटक सादर केलं. ही चुकीची गोष्ट आहे. आजच्याही सकाळमध्ये त्याची नोंद केलेली आहे. मी मुद्दा ते नाट्यक्रांतिकारक विष्णुदास भावे पुस्तक जे 2 वर्षापूर्वी याच मंचावर प्रकाशित झालं होतं याच दिवशी, त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, सगळे पुरावे देऊन, कारण पुराव्याशिवाय बोलायचं नाही असं मास्टरचं व्रत असलेल्या काळातली मी मास्तर आहे म्हणून. कारण विष्णुदासांनी तर याचा कधीच उल्लेख केलेला नाहीये. विष्णुदासांचं चरित्र त्यांच्या नातवांनी लिहिलं, त्यांनी बाकीच्या अनेक तारखांचे उल्लेख केले, त्यांनी केले नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंतामणराव पटवर्धन हे समकालीन होते. त्यांनी डायरी लिहिलेली आहे, दैनंदिनी लिहिलेली आहे. ती पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. त्या डायरीमध्ये सांगलीतल्या त्या काळातल्या सांस्कृतिक वातावरणाचे अनेक उल्लेख आहेत. म्हणजे त्यावेळेला व्यावसायिक गायिका कोण होत्या, नर्तिका कोण होत्या, त्यांचे निवास कुठे होते, इथपासून ते विष्णुदासांच्या पद्धतीची नाटकं राजेसाहेबांनी कुठे कुठे कशी कशी अनुभवली, त्याला रामावतारी खेळ कसे म्हणत होते वगैरे वगैरे, त्यात राजेसाहेबांनी कुठेही या तारखेचा उल्लेख केलेला नाही. खुद्द विष्णुदासांनी त्यांच्या नाट्यकविता संग्रहामध्ये उल्लेख केलेला नाही. मग हे 5 नोव्हेंबर काय आहे तर राजेसाहेबांनी हा भूखंड, ज्या भूखंडावर आपण आहोत, ही इमारत आहे, त्याच्यासाठी जी जमीन दिली ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर कराळेंनी केला, त्या ठिकाणी जी कोनशिला बसवलेली आहे, त्या कोनशिलेचा फोटो त्या सांगलीमध्ये उपलब्ध आहे, आमच्या देवळेकरांच्याकडे आहे. कारण आमची सगळी जुनी मंडळी आहेत हो सांगलीतली. जी नांदी मगाशी म्हटली, ती नांदी रचना करणारे आमचे रामभाऊ चिपळूणकर हे आमचे मित्र, त्यांनीच ती चाल दिलेली विष्णुदास आळवून मनोभावे. तर हे त्यांच्या धनश्री तुला सूचना करायची आहे की रामभाऊंचा उल्लेख हा दरवर्षी पाहिला पाहिजे. त्या नांदीचे ते रचना करते आहेत म्हणून, कवी आहेत म्हणून. सांगलीकरांनी डोक्यावरची केस पिकलेले असल्यामुळे आणि मास्तर असल्यामुळे असे शब्दाचे फटकारे तरी त्याने थोडे थोडे असं वाटतं. कारण आता मास्तरांना हातात छडी घ्यायची परवानगी नाही आहे. तर त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये
तो उल्लेख सविस्तर केलेला आहे की ती कोनशिला बसवली, ती 5 नोव्हेंबरला बसवलेली आहे आणि त्या 5 नोव्हेंबरचा उल्लेख त्याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि त्या दिवशी त्याचा फोटो आहे राजेसाहेब तिथे उभे असतानाचा आणि राजेसाहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नाट्यविषयक उपक्रम हे सातत्याने चालू राहावेत म्हणून अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीची स्थापना ही 5 नोव्हेंबरला झालेली आहे. ती कोनशिला बसवली तेव्हा, म्हणून 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन त्या दिवशीपासून साजरा करावा असं राजेसाहेबांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे आणि त्यावेळेच्या नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीच्या अहवालामध्ये याची नोंद आहे. ते अहवाल पुन्हा पुन्हा प्रकाशित झालेले आहेत, त्याच्याही प्रती माझ्याकडे आहेत, कारण पुराव्याशिवाय मी काही सांगत नाही आहे. जे भारत इतिहास संशोधक मंडळाने राजेसाहेबांचे डायरी प्रसिद्ध केलेली आहे दैनंदिनी, त्याही माझ्याकडे आहेत. तर कृपा करून निदान सांगलीकरांनी इतिहासाची मोडतोड करू नये. राजेसाहेबांनी जे सांगितलेलं आहे की हा भूखंड दिलेला आहे, इथे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीची स्थापना व्हावी आणि इथे नाट्यविषयक उपक्रम सातत्याने चालावेत आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून मग आपण आता हे गौरव पदक देतो, निरनिराळे नाटकं करतो, एकांकिका स्पर्धा घेतो, असे अनेक उपक्रम आपण चालू ठेवलेले आहेत सांगलीकरांनी. सांगलीने मला माझी ओळख दिली, सांगलीने मला उभं राहायला जागा दिली सर्वात आधी, कारण पोटापाण्याचा उद्योग असल्याशिवाय बाकी काही करता येत नाही. तर तो इथे मिळाला म्हणून मी इथे आले आणि आपण सगळ्यांनी जे भरभरून प्रेम दिलं आहे त्याचे किती नमुने सांगावेत मला काही कळत नाही, परंतु या कालपासून मी जो माहोल अनुभवते आहे आणि त्यावेळेस मला माझ्यासमोर गेले 55-57 वर्षाचं सांगली, नाशिक, पुणे आणि मी जिथे जिथे हिंडले ती सबंध दक्षिणभूमी ही माझ्या डोळ्यासमोर तरळते आहे. या सगळ्या दक्षिणेकडे हिंडत असताना आणि नाट्य विधा पाहत असताना मी पार खेड्यापाड्यात कोपऱ्यात गेले, कुठलंही अनुदान वगैरे भानगड काही घेतली नाही. माझी मी भटक्या विमुक्त जमातीसारखी भटकत राहिले तिथे आणि हे भटकत असताना मला जो आनंद मिळाला हा माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आणि त्या आनंदात तिथे आणखीन एक गोष्ट कळली आणि मला लहानपणापासून माझ्या सुदैवाने खूप मोठी माणसं माझ्या सहवासात आली आणि त्यामुळे आपण किती लहान आहोत याचं सातत्याने भान राहिलं. विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्रवांच्या सारख्या विद्वानांच्या पासून, लक्ष्मण शास्त्री जोशींच्या पासून ते दक्षिणेकडे केरळामधल्या गुरु गोपीनाथांपर्यंत जे कथकलीचे प्रवर्तक होते इथपर्यंत अशी खूप मोठी माणसं निरनिराळ्या क्षेत्रातली मी अनुभवली. त्या सगळ्याचं मला आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करावंसं वाटतं. 98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हा माझ्या आयुष्यात उत्तरायणाच्या टोकावर घडलेला एक अपघात आहे असं मला वाटतं. फक्त या अपघातातनं हातपाय न मोडता तळून जाण्याचं बळ तुमच्यासारख्यांच्यामुळे मला मिळतं आहे आणि त्याला पुन्हा आपण असं काहीतरी निमित्त देत आहात. मी सगळ्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद बाई, तुम्हाला ऐकून खरंच काम तृप्त झालं. यानंतर संस्थेची माहिती सांगण्यासाठी आणि आजच्या सत्कार मूर्तींची ओळख करून देण्यासाठी मी डॉक्टर भास्कर ताम्हनकर यांना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय व्यक्ती, समोर उपस्थित असणारे सर्व नाट्यरसिक बंधू भगिनींनो, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली गेली 81 वर्ष या सांगली नगरीमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रमाचं आयोजन करत आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा हा रंगभूमी दिन. आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की
1843 ला पहिला प्रयोग 5 नोव्हेंबरला झाला नाही, परंतु 1843 नंतर 1943 साली पहिला नाट्यप्रयोग सादर केला, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, म्हणून 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 1943 साली याच ठिकाणी शताब्दी संमेलन आयोजित केलेलं होतं. आणि त्या शताब्दी संमेलनामध्ये केशवराव दात्यांनी असा ठराव मांडला की 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिकांनी, कलाकारांनी सांगलीमध्ये उपस्थित राहावं. आणि त्याच वेळी योगायोगानं दुसरी घटना घडली. 5 नोव्हेंबर 1943 साली भावे नाट्य मंदिरची कोनशिला राजेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आली आणि त्यातून पुढे हे थिएटर आपल्याला दिसते ते उभं राहिलं. संस्थेची स्थापना झाल्यानंतर खरं तर 1950-51 ला बॉम्बे ट्रस्टच्या अनुसार नोंदणी झाली, पण त्याच्या आधीपासूनच काम सुरू झालेलं होतं. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष म्हणून साहित्य सम्राट नची केळकर यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर मग शंकरराव किर्लोस्कर, काकासाहेब गाडगीळ अशा फार मोठ्या व्यक्तींनी या संस्थेचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये अण्णासाहेब कराळे बरेच वर्ष या संस्थेचे अध्यक्ष होते. तोपर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागचं पोटापीठ जाऊन संपूर्णपणे खुर्च्यांची व्यवस्था झालेली होती. परंतु या संस्थेनं केवळ 5 नोव्हेंबर साजरा करणं हे आपलं ध्येय मानलेलं नाही आहे. स्थापनेपासून आजपर्यंत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये दरवर्षी गद्य, संगीत, नाटक स्पर्धेत गाणं, त्यासाठी नवीन कलाकार शोधणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यात सहभागी होणं हे ठरवलेलं होतं. आतापर्यंतचा 80 वर्षाचा जर इतिहास बघितला तर जवळजवळ 50हून जास्त गद्य नाटकं आणि संगीत नाटकं या संस्थेनं सादर केलेली आहेत. ती परंपरा आजही चालू आहे. यावर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये देहभान हे गद्य नाटक संस्थेचे कलाकार सादर करणार आहेत. संगीत नाटक करण्याचंही आमचं प्रयोजन आहे. केवळ ही नाटकं सादर करणं एवढाच मर्यादित उद्देश नसून ही संस्था स्थापन होत असताना 1942 साली झालेल्या नाट्य संमेलनामध्ये आचार्य अत्रेंनी असे उद्गार काढलेले होते की नाट्यकलाचं संवर्धन व्हावं, जोपासन व्हावं, त्याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून एखादी संस्था सांगलीत स्थापन व्हावी. तोही उद्देश लक्षात ठेवून संस्थेतर्फे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी घेतले जातात. नाट्य अभिवाचनाचे कार्यक्रम केले जातात. वेगवेगळ्या इतर संस्थांचेही नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर करण्यास प्रोत्साहन दिलं असतं. याचं कारण असतं की सांगलीतील नाट्य चळवळीतील ही एक मातृसंस्था आहे, त्यामुळे इतर संस्थांनाही आम्ही नेहमीच पाठबळ देत आहोत. 5 नोव्हेंबर 1978 रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सुद्धा याच ठिकाणी स्थापन झाली. त्यावेळी पुरुषोत्तम दारवेकर इथं आलेले होते आणि त्यांनी सहज बोलताना विचारले की सांगलीत शाखा आहे की नाही. आता तर आम्ही सांगितलं होतं की नाही आहे शाखा. ते म्हणले मी आजच जाहीर करतो. आणि 1978 साली नाट्यपरिषद शाखेची सांगली शाखा अस्तित्वात आली. त्याचंही कार्यालय याच ठिकाणी आहे. नाट्य परिषदेकरता म्हणून वेगळं कार्यालय नाही, या संस्थेचंच कार्यालय आम्ही वापरतो. हाही आमच्या संस्थेचा उपक्रम आहे. तेव्हा या संस्थेची ही वाटचाल अशीच पुढे राहते. आपण बघताय की बरंच आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करतोय, परिसरही डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. हे सर्व करत असताना आमच्यासमोर एकच अडचण नेहमीची असते की आर्थिक मदत लागते, कारण ही संस्था खाजगी आहे. याला सरकारचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही. त्यामुळं आम्हाला जेवढे आर्थिक निधी उपलब्ध आहे त्याप्रमाणे आम्ही हे डेव्हलप करत जातोय. परंतु निश्चितपणे यावर्षी आम्ही जो इंटरनल जो पार्ट आहे हा सगळा पूर्ण करणार आहोत. आमचे संचालक विवेक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नूतनीकरणाचं काम सुरू आहे. कारण मध्यंतरी सांगलीमध्ये आलेल्या 2019 2005च्या पुरामध्ये या स्टेजवरच जवळ 8 ते 10 फूट पाणी होतं. त्यानंतर हे संपूर्ण प्रेक्षागृह आमचं खराब झालेलं होतं, प्रचंड नुकसान झालेलं होतं. पण तरी सुद्धा संस्था ही आज टिकून आहे, उभी राहिलेली आहे आणि जेवढं म्हणून रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना देता येईल तेवढं देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहणार आहे.
यानंतर दुसरी एक माझ्यावर कामगिरी सोपवलेली आहे ती म्हणजे आजच्या पुरस्काराच्या मानकरी सुहास जोशी, श्रीमती सुहास जोशी यांची थोडक्यात ओळख करून देणं. खरं तर थोडक्यात ओळख करून देण्यासारखी ही गोष्टच नाही आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास आणि कारकीर्द जर आपण बघितली तर लक्षात येतं एक सशक्त समर्थ अभिनेत्री म्हणून 50 वर्ष नाट्य चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. 1947 साली त्यांचा जन्म झाला पुण्यामध्ये, मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं, नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना कधी नाटकाची आवड किंवा नाटकात सहभागी होता आलं नाही, परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मात्र त्यांनी नाटकामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. शिक्षण संपलं, BA ग्रॅज्युएशन झालं, सायकॉलॉजी सारखा विषय घेऊन, फिलॉसॉफी सारखा विषय घेऊन, आणि त्याच्यानंतर त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळाला. हा मला वाटतं तुमच्या करिअरमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. 1959 साली NSDची स्थापना झाली आणि तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी जॉईन झालात. इब्राहिम अलकाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही नाट्यशास्त्राचे धडे शिकायला लागलात आणि तिथं जे मिळालं ते तुम्हाला पुढं आयुष्यभर 50 वर्ष पुरलं. 1972 साली पहिल्यांदा बॅरिस्टर या व्यावसायिक नाटकामध्ये तुमचा प्रवेश झाला. विजयाबाई मेहतांनी दिग्दर्शन केलेलं होतं. ते नाटक एवढं गाजलं की पुढे 3-4 वर्ष सतत महाराष्ट्राच्या बाहेर त्याचे प्रयोग होत होते. अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांनी तुम्हाला घडवलं, तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दारवेकर आहेत, विजयाबाई मेहता आहे, सदाशिव अमरापूरकर आहेत. ते वेगवेगळे दिग्दर्शक तुम्हाला मिळाले. केवळ व्यावसायिक नाटक न करता प्रायोगिक नाटकामध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि एकंदर नाटकाची जर लिस्ट बघितली तर जवळजवळ 25 नाटकं व्यावसायिक त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रोत्यांसमोर, रसिकांसमोर सादर केलेली आहेत. त्याची काही महत्वाची मी फक्त उल्लेख करतो. अग्निपंख आहे, त्याच्यानंतर डॉक्टर तुम्ही सुद्धा, आत्मकथा, बॅरिस्टर, कन्यादान, सख्खे शेजारी, त्याच्या दिग्दर्शिका साई प्रांजपे आहेत, त्यांनीही तुमचं कौतुक केलेलं आहे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केल्यानंतर तुमचा जो काही भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो पूर्णपणे बदलला आणि मला असं वाटतं की आजच्या नवीन कलाकारांनी भूमिकेत कसं शिरायचं ह्याचं जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही सुहास जोशी यांना भेटला. डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकात काम करत असताना आपण स्टेजवर डॉक्टर सारखंच दिसलं पाहिजे, डॉक्टर नसताना सुद्धा, हे तुम्ही मनामध्ये जाणलं आणि त्या दृष्टीनं परिश्रम आणि निरीक्षण शक्तीद्वारे ते यथार्थपणे स्टेजवर दाखवलं. हे तुमच्या अभिनयाचं कौशल्य आहे, तुमच्या परिश्रमाचं कौशल्य आहे आणि म्हणूनच तुमचा अभिनय आजही रसिकांना, श्रोत्यांना मनापासून भावतोय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरवलं नाही. नाटकाबरोबरच मराठी चित्रपटाकडेही तुम्ही वळालात. आतापर्यंत हिंदी आणि मराठी चित्रपटाची संख्या 30 पेक्षा जास्त आहे. पण 2006 साली जो चित्रपट प्रदर्शित झाला तू तिथं मी, या चित्रपटातील अभिनयाबद्दल फिल्मफेअरनं तुम्हाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान केला. हिंदी चित्रपटामध्येही तुम्ही काम केलेलं आहे. 1988 साली प्रदर्शित झालेला तेजाब सारखा चित्रपट आहे, चांदनी हा चित्रपट आहे, हे सगळे तुम्हाला माहिती असलेले चित्रपट आहेत. हिंदी चित्रपट असेल, मराठी चित्रपट असेल, झिम्मा 2 आहे, मुंबई डोंबिवली हा चित्रपट आहे, अशा अनेक चित्रपटांची लिस्ट आहे. सांगणं तेवढं म्हणजे काय म्हणते त्याला की भरपूर सांगण्यासारखं आहे. एवढ्यावरच न थांबता स्मृतिचित्र हा एक तुमचा वेगळा उपक्रम होता जो रंगमंचावरही आला आणि टेलिफिल्मद्वारे पण आला. लक्ष्मीबाई टिळकांच्या चरित्रावर आधारित स्मृतिचित्राचा कार्यक्रम तुम्ही अतिशय दर्जेदार केला, तो रसिकांनाही भावला आणि त्यातल्या लक्ष्मीबाई टिळकांच्या आवाजातील चढ उतार आणि पुरुष पात्रांचे सुद्धा संवाद तुम्ही म्हटलेले आहेत. मला असं वाटतं की आपण सगळे रसिक आहात, काही नाट्यकर्मी असतील, रंगकर्मी असतील, काही नाटकात काम करणारे असतील. जर तुम्हाला स्टेजवर चांगला अभिनय करायचा असेल, चांगली संवाद करायची असेल तर निरीक्षण शक्ती तुमची वाढवली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, साहित्याचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की
पाढे पाठ केल्यानंतर आणि स्तोत्र म्हटल्यानंतर पाठांतर चांगलं होतं आणि आपली वाणी शुद्ध होते. अशा प्रकारच्या काही टिप्स जर रसिकांना किंवा नवीन कलाकारांना घ्यायच्या असतील तर मी पुन्हा एकदा सांगतो, आजच्या मानकरी ह्या त्याच्याकरता अतिशय योग्य अशा आहेत. हिंदी मालिका, मराठी मालिका यामध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. ही जर सुरुवात जर तुम्ही बघितली तर ज्यावेळी त्या NSD ला जॉईन झाल्या त्यावेळी सुद्धा थ्री पेनी अपेरा आणि ऑथेलो यासारख्या नाटकामध्ये काम केलं. पुण्यातून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दिल्लीत गेल्यानंतर हिंदी आणि उर्दू पण शिकायला लागलं, ज्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे निश्चितच उपयोग झाला. पण 1972 सालापासून 2019-20 पर्यंत 50 वर्ष जवळजवळ तुम्ही चित्रपट क्षेत्र, नाट्य क्षेत्र आणि मालिका या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. या सगळ्या तुमच्या कारकिर्दीचं निश्चितच दखल महाराष्ट्र शासनाने घेतली, नाट्य परिषदेने घेतली आणि मग आज विष्णुदास भावे पुरस्कार देऊन अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिरही घेत आहे. याबद्दल आम्ही मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉक्टर भास्कर तामणकर यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये आजच्या उत्सव मूर्तींची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. रसिको, ज्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज आपण सारे इथे एकत्रित आलो आहोत तो क्षण विष्णुदास भावे गौरव पदक सुप्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेत्री श्रीमती सुहास जोशी यांना प्रदान करण्याचा. मी डॉक्टर जब्बार पटेल यांना विनंती करते की आपण हा सोहळा, या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होण्यासाठी आम्हाला संधी द्या. हा सोहळा सर्व फोटोग्राफर्सनी कृपया खाली थांबावे. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सर्व छायाचित्रकारांनी कृपया खाली बसून आपले फोटो घ्यावे. विष्णुदास भावे गौरव पुरस्काराचं स्वरूप, गौरव पदक, स्मृतिचिन्ह, रोख 25,000 रुपये आणि शाल. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली एक मुलगी एकच प्यालामध्ये सिंधूची भूमिका करते. त्या भूमिकेचं कौतुक झाल्यावर मला वाटतच नाहीये की मी काही काम केलंय असं म्हणते. अशी भूमिका करणं आणि त्याचं कौतुक होणं हे स्वाभाविकच आहे, पण मी काही काम केल्यासारखं वाटत नाहीये. ही जाणीव असणं जरा वेगळंच आहे. ही वेगळी जाणीव असलेली ती मुलगी सुहास जोशी. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयात अभिनयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा त्यांचा निर्णय त्यांना वेगळी दिशा देणारा ठरला. तिथल्या शिक्षणानं नाटकाकडे, अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. अभिनय करायचा तर प्रशिक्षण हवं, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो अभिनयामागील विचार. तो विचार त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून आपल्याला दिसत राहिला. त्यांच्या उत्तम नाटकांची आणि सोबतच मराठी, हिंदी चित्रपटांची यादी सुद्धा खूप मोठी आहे. रंगमंचावरील सहज वावर, प्रभावी संवाद, हे उत्तम मुद्राभिनय आणि मुख्य म्हणजे अख्खं नाटक आत बोलल्याची स्पष्ट जाणीव ही त्यांची गुणवैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांचा यथोचित सन्मान होण्याचा हाच तो क्षण आपण अनुभवत आहोत. हा ऐतिहासिक क्षण मनात, डोळ्यात साठवून घेऊया. चतुरस्र अभिनेत्री सुहास जोशी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा. विष्णुदास भावे पुरस्काराचं स्वरूप पुन्हा एकदा गौरव पदक, स्मृतिचिन्ह, रोख 25,000 रुपये आणि शाल अशा स्वरूपातील हा पुरस्कार आत्ताच सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर सांगलीतील काही संस्था आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार करणार आहेत. सुरुवातीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्यातर्फे नाट्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल आणि सांगली नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन यांना विनंती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली सर्व पदाधिकारी, नाट्य परिषद शाखा चिंतामण नगर सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मिरज शाखा संचालक मंडळ, यानंतर देवल स्मारक मंदिर सांगली, देवल स्मारक मंदिर सांगलीतर्फे, यानंतर सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली, अण्णासाहेब कराळे ट्रस्ट यांच्या मार्फत बलदेवांना गौरी, आद्य नाटककार विष्णुलाल भावे यांचे पणतू श्री अजित भावे यांचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री मोबा जोशी सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत सुहासताईंचा सत्कार इथे संपन्न होतो. नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगली पदाधिकारी श्री दादा कडणे, अमेच्युअर्स ड्रामॅटिक असोसिएशन हरीश यमगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच सांगली अध्यक्ष दलित मित्र श्री अशोकराव पवार सर, संस्कार भारती सांगली जिल्हा समिती मिलिंद महाबळ आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी कलर पेन्सिलमध्ये श्रीमती सुहास जोशी यांचे एक चित्र काढलेले आहे. मिलिंद महाबळ यांनी ते त्यांना प्रदान करतात. यानंतर इन्फिनिटिव्ह डिजिटल सर्व्हिसेस पुणे नटराज तर्फे धनंजय गाडगीळ, ब्राह्मण सभा सांगली सर्व पदाधिकारी केदार खाडीलकर यांच्या समवेत, इकोसत्व सांगली सायलेस स्क्वेअर, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली संचलित नृत्यालयातर्फे श्रीयुत बाळासाहेब विभूते, आमच्यासारखे आम्ही सांगली सचिन कुलकर्णी,
यानंतर भावे नाट्य मंदिरचे जे सर्व सेवक वर्ग आहेत त्यांच्या मार्फत इथं सत्कार संपन्न होतोय. भावे नाट्य मंदिरचे सर्व सेवक वर्ग, नाट्य मंदिराचे सर्व सेवक वर्ग आहे हा सगळा. सर्व संस्थांना धन्यवाद. मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि आता आजच्या सत्कारमूर्ती माननीय श्रीमती सुहास जोशी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करते.